गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळ सकाळी माझं केस सुकवणं चालू होतं. जे काही मला जमलं नाही ते ठेवून दिलं. देवपूजा करायला गेली तर तेल भरताना तेल सांडलं. बरं आहे माझ्याकडे एक मॅजिकल स्प्रे आहे जो की स्प्रे केल्याच्यानंतर सगळा तेलकटपणा, चिकटपणा सगळा निघून जातो. मग मी तोच इथे स्प्रे केला मस्तपैकी हातानेच थोडंसं पुसून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती छान असा तेलकटपणा वगैरे सगळा निघून गेला होता. खरंच तेल वगैरे सांडलं ना तर माझ्यासाठी खूप छान उपयोगी येतो हा आणि छान डाग वगैरे रिमूव्ह करतो. त्याच्यानंतर तयार झालो मस्तपैकी धावत पळत निघालो होतो. कारण हे खूप ओरडत होते, "चल, चल, चल उशीर झालाय" वगैरे करून. आणि मग माझं इथे चालू होतं व्हिडिओ वगैरे काढणं. त्याच्यानंतर मग एका ठिकाणी हे थांबले होते. तिथे मी श्रीला सांगितलं, की फोटो काढतोय करून आणि एक छोटंसं असं व्हिडिओ काढून घेतला. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो फ्रेमसाठी. खरं तर आम्ही मंडईत जाणार होतो फ्रेम आणायला. पण मग खूप उशीर झाला होता. जवळ-जवळ 11, 11:30 वाजले होते. म्हणून मग आम्ही इथूनच फ्रेम घेतली आणि इथे लिहिलं होतं फोटो नॉट अलाउड करून. ओह माय गॉड! आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे जेवायला बसलो. खूप छान जेवण होतं. खरं तर ताईंनी बनवलेलं जेवणच मला खूप आवडलं आणि मी तेच खाल्लं. त्याच्यानंतर मग इथे ह्यांनी फ्रेम त्यांना दिली. फ्रेम होती राज्याभिषेकची, जी की त्यांना खूप आवडली भाऊंना. त्याच्यानंतर मग हे आमच्या बाबूचं बघा किती छान चाललंय उड्या-बिड्या मारणं. त्याचा आनंद त्याला आवरतच नव्हता बरं का. आणि मग इथे छानसा असा फोटो काढला. त्याच्यानंतर साहेबांचं आधीच ठरलं होतं, की मी ही जी फ्रेम आहे, ती राकेशला फिक्स करून देणार. आणि हे बघा, वडिलांच्या कामाबरोबर पोराचं पण काम चालू आहे आणि मग दिलं नाही म्हणून मग आता टँट्रम सुरू झाले. तरी आम्ही खूप मस्ती केली बरं का आणि आमचा दिवस खूप छान गेला. सगळं काही झाल्याच्या नंतर आम्ही सगळे निघालो तिथून. वाजता कामावरून सुटली, की हे कधी-कधी घ्यायला यायचे आणि इतक्या रात्रीचं ह्या रस्त्यावरती इतकी छान झोप लागायची, की मी झोपूनच जायची बॅक सीटवर बसून. आणि मग हे ना हॉर्न वाजवायचे आणि मला बोलायचे, "ए सिद्धी उठ, रस्त्यावर झोपते काय तू? पडशील-बिडशील ना." आणि मग अशी दचकून उठायची आणि मग म्हणायचे, "हां, ठीक आहे, ठीक आहे." भाई कामाला जायचे ते दिवस पण ना खूप चांगले होते बरं का. खूप छान झोप यायची. भूक, ताण काही लागायचं नाही. असं वाटायचं नुसतं झोपावं. आणि इथे थोडीशी ह्या दोघांची मस्ती चालू होती. हा बघा कसा वाकून-वाकून बघतोय. मला खूप भीती वाटते बरं का असं काही स्टंट केले तर. घरी आल्याच्यानंतर ह्याचे पप्पा ह्याला केस कापायला घेऊन गेले होते. तिथून घेऊन आल्याच्या नंतर ह्याची थोडीशी अशी मस्ती चालू होती खाता-खाता. ह्याला मेन म्हणजे ना वाटतं त्या चैनी बोट घालून असं गोल-गोल, गोल-गोल फिरवायचं होतं. असंच काहीतरी त्याचं चालू होतं. आणि त्याचे पाय बघा ना कसे ठेवलेत ते. मला तर खूप गंमत वाटत होती. त्याचं मस्त खाऊन-पिऊन झालं. आम्ही पण मस्त जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर मग झोपेच्या वेळी हे बघा ह्याचं थोडंसं असं मस्ती चालू होती बरं का. ह्याला खूप झोप आली होती. मला पण खूप झोप आली होती. कारण हा दुपारी झोपला नव्हता. पण तरीही ह्याला मस्ती करायची होती. थोडंसं असं खेळायचं होतं आणि खेळल्याच्या नंतर जांभळ्या बघा कसा देतोय ते. तर असा होता आमचा संडेचा दिवस. तुमचा कसा